हॅलो एव्हरीवन, मी सुधांशू. हॅलो एव्हरीवन, मी राधिका. तर आज आम्ही चाललो आहे सन दर्शन म्युझियमला, जे की पुण्यापासून आहे 40 ते 50 मिनटावरती. तर आम्ही हिंजवडून निघालेलो 11:30च्या आसपास. तर अजून आम्हाला 15 मिनिट लागतील पोचायला. आणि हा आमचा फर्स्ट यूट्यूब ब्लॉग आहे. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनेल. तसे आम्ही व्लॉगिंग म्हणजे करत राहू, आता आमचे व्हिडिओज येत राहतील. सो प्लीज सबस्क्राईब. थँक्यू. तो तुम्ही ना रोड व्ह्यू एन्जॉय करा. आम्ही निघाल्यापासून पाऊस चालूच आहे कंटिन्यू, आणि अजून पण पाऊस पडतोच आहे. सो कसं वाटतं सुधांशू वेदर? वेदर तर खूप ऑसम आहे. आणि पाऊस आम्ही निघाल्यापासून नाही काहीच, तर पाऊस काल रात्रीपासून पडतोय कंटिन्यू पुण्यामध्ये. जरा पण वेळ थांबलेला नाही. पाऊस कंटिन्यू चालूच आहे. आणि मला वाटत नाही आज म्हणजे पाऊस उघडेल, कारण वेदर म्हणजे असं आहे की पूर्ण क्लाउडी वेदर झालेलं आहे आता. आणि आय डोंट थिंक सो की आता पाऊस थांबेल आजचे दिवस तरी. तर बघू आता पुढचा वेळ तुम्हाला आम्ही दाखवतो. बाहेरचा रोड तर एकदम छान आहे व्ह्यू, आणि वेदर पण एकदम मस्त झाला आहे. तर मला असं वाटतं की सनरूफ ओपन करून अजून चांगले व्हिडिओ येतील. तो ओपन करू का हे? आपल्याला गाडीमध्ये वॉटरफॉल नाही करायचं काय, तर आपण वॉटरफॉलला पण जाऊ सेपरेटली. तर तिकडे तुम्हाला आम्ही वॉटरफॉल दाखवू. आता कुठे जायचं काय मला समजत नाही, लेफ्टला की राईटला. पागल, तिथे जायचंय त्या साईडला. मला असं वाटतं रोड बंद आहे पुढे. रोड बंद नाहीये, रोड चालू आहे. मला वाटतं सिंगल लाईन सुरू ठेवलेली आहे फक्त. मला वाटतं पाणी वगैरे भरलं असेल पुढे, त्यामुळे. तर एक काका त्या ठिकाणी उभे आहेत रस्त्यांना, म्हणजे गाईड करण्यासाठी गाड्यांना. त्यांना ट्रॅफिक नको व्हायला, कारण रस्ता खूप बारका आहे. सिंगल लेनचा रोड आहे हा पूर्ण. तर बघू, थोडीशी ट्रॅफिक झालेली आहे इथे. आम्ही आता जस्ट पोचलो आहोत, आणि आम्ही निघालोय पार्किंगकडे गाडी पार्क करण्यासाठी. तर काय आता मी पोचलोय पार्किंगमध्ये. तर गाडी पार्क करतो आणि मग मला एंट्रीचे दाखवतो काय एंट्री फीज आहेत नाही आहेत, पुढे कसं काय असेल प्रोसेस तिकडे. तर काय जे एंट्री आहे म्युझियमसाठी, तर ह्या साईडला तिकीट घर आहे इथे. तिथून तिकीट काढून मग इथून एंट्री पॉईंट आहे. तिकीट आहे एकाची, त्यामुळे 2 तिकीट काढलेले आहेत. तिथून एंट्री करूयात आपण आतमध्ये.
वाव. हिस्ट्री पण इथे मी दाखवून देतो, म्हणजे तुम्हाला आयडिया भेटेल की एक्झॅक्टली काय आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. अर्ध म्युझियम एक्सप्लोर केलेलं आहे. जवळ मला वाटतं 50 ते 60% म्युझियम आम्ही केलं एक्सप्लोर. तर त्यांचा एक्सपिरियन्स एकदम वाव एक्सपिरियन्स आहे. तर मी पुण्याच्या जवळपास आता नक्की व्हिजिट करा इथे, मला नक्की आवडेल. काय हो, सगळी मस्त रिअलिस्टिक वाटतंय. सगळं एकदम रिअलिस्टिक वाटतंय. असं वाटतच नाही की सगळं बनवलं गेलेलं आहे. असं सगळं दगडामध्ये असं कोरीव काम केलेलं वाटतं हे. वॉटरफॉल. तर कसं वाटलं म्युझियम राधिका? एकदम मस्त. तर जवळ आमचा अर्धा तास आतमध्ये म्युझियममध्ये गेला, अर्धा ते पाऊण तास.
जस्ट आम्ही बाहेर पडलो आणि इकडे आम्ही ॲडव्हेंचर पार्कला आलेलो आहे. तर ॲडव्हेंचर पार्कमध्ये जाऊन बघूयात कसं वाटतंय. पहिलं म्हणजे म्युझियम, त्यानंतर अम्युजमेंट पार्क आणि तिसरं म्हणजे मंदिर एक बघितलं. आता बघू आता इकडून निघाल्यावरती अजून एखादा काय स्पॉट भेटला तर मी तुला नक्की दाखवू. तुला काय बोलायचं आहे? तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर इकडे नक्की विजिट करा. ही प्लेस खूप छान आहे. वा. तर पेट पूजा सुरू झालेली आहे. तर हा प्रसाद आम्ही घेतला मंदिरामध्ये. सो आता आम्ही निघालोय घरी आणि जर का तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. See you soon guys. Bye.